नमस्कार मंडळी, मी ज्योती कपिले. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. मंडळी, आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे सिनेमा एक तरल अभिव्यक्ती ह्या नवशक्ती या वर्तमानपत्रातील मोगरा फुलला या सदरा अंतर्गत एक लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. आजचा असो व कालचा सिनेमा आवडणार नाही अशी व्यक्ती सापडणं तसं कठीणच. काही बोटावर मोजता येतील असे महाभाग असतील जे सिनेमाला नाक मोडत असतील. पण खरं तर सिनेमा एक तरल अभिव्यक्ती आहे. त्यातून आपल्याला ज्ञान, माहिती, मनोरंजन, एक विचार मिळतो. परंतु काय घ्यायचं काय नाही ते बघणाऱ्यांच्या विचारावर आधारित असतं. कवी मंगेश पाडगावकरांच्या कवितेसारखं पेला अर्धा भरला आहे की अर्धा सरला आहे. जेव्हा कोणी म्हणतं सिनेमा बघून लोक बिघडतात तेव्हा म्हणावं असं वाटतं, तुम्ही सिनेमातून काय घेतात त्यावरूनच पुढच्या गोष्टी ठरतात ना. सिनेमा जरी एक महत्त्वाचं माध्यम असलं तरीही नेहमीच सिनेमाला नाकं मोरडली जातात. समाजात गुन्हे होतात ते प्रामुख्याने सिनेमामुळे असा एक प्रचलित समज आहे. मात्र देव, संत, महात्म्यांचा सिनेमा असेल तर सगळे नियम धाब्यावर बसून ते सिनेमे पाहिले जातात. अर्थात आमच्या घरी सिनेमाच्या बाबतीत असा काही भेदभाव नव्हता. घरातील सगळे सिनेमे बघत. अर्थात पूर्वी सिनेमे बघणं ही एक चैन होती. क्वचित प्रसंगी लोक कुटुंबातील सगळ्यांना घेऊन सिनेमाला जायचे. बहुतेक गणेशोत्सवात धूमधडाक्यात पांढऱ्या पडद्यावर सिनेमे दाखवले जायचे. असे बरेच सिनेमे मीही आमच्या घरातील गॅलरीतून वाकून वाकून बघितले आहेत. पण तंबूतला सिनेमा मात्र मी बघितलेला नाही. हे सिनेमा प्रेम माझ्या आजोबापासून सुरू झालेलं होतं. सिनेमा बघण्याच्या आईच्या काही भन्नाट आठवणी जेव्हा तिने मला सांगितल्या त्या ऐकल्या तर तुम्हीही चकित व्हाल. त्या काळातही माझे आजोबा काय भारी विचार करायचे याची तुम्हाला प्रचिती येईल. तर माझी देवगावची आत्या आणि कॅम्पची आत्या अशा दोन्ही आत्या दिवाळीच्या सुट्टीत आमच्या घरी यायच्या. सगळ्यांच्याच त्या लाडक्या होत्या. परंतु त्यांना त्यांच्या घरी सिनेमे बघायला मिळत नसत. कारण मोठी आत्यास खेडेगावात राहणारी, खटल्याचं घर, भाऊबंदकी आणि शेतीचं कामं त्यातच ती हरवून जायची. त्यामुळे माझे आजोबा आपल्या दोन्ही लेकींना त्या आल्या की संध्याकाळच्या सिनेमाला घेऊन जायचे. मात्र तो एक सिनेमा बघून ते घरी यायचे नाही, तर माझी आई आणि काकीला ते त्यांचा रात्रीचा जेवणाचा डबा घेऊन बोलवायचे. कारण लगेचच शेजारी असलेल्या दुसऱ्या सिनेमागृहातील रात्रीच्या शोची तिकीटं काढलेली असायची आणि तेव्हा डबा घेऊन आलेल्या माझ्या आई आणि काकीचेही त्या सिनेमाचे तिकीट काढलेले असायचं. बॅक टू बॅक 2 सिनेमे. बाकी घर सगळ्या नातवांची फलटण माझी आजी नि पणजी सांभाळायच्या. त्यावेळी मला फारसं समजलं नाही किंवा जाणवलं नाही. पण आता मला माझ्या आजोबांचं खूप कौतुक वाटतं की मुलीचे लाड करताना त्यांनी सुनांना डावरलं नाही, त्यांचेही लाड केले आणि त्यांच्या या मनाच्या मोठेपणाचं आईला खूप अप्रूप होतं. अर्थात माझे आजोबा मामलेदार होते. सुशिक्षित असल्यामुळे पुरेगामी विचारांचे होते. पुढे आजोबा देवाघरी गेले तेव्हा आत्यांना सिनेमा बघण्यासाठी भाड्याने घरीच VCR आणि काही सिनेमाच्या कॅसेट यायला लागल्या. मग काय, घरात ते आणलेल्या सिनेमाची पारायणं होत असत. मी आनंदाने त्यात सहभागी व्हायचे. कारण ते सिनेमाचं वेड माझ्या रक्तात DNAत उतरलं होतं आणि आम्ही राहतो त्या गावात हवेतही होतं. कारण आधुनिक सिनेमाचे जनक दादासाहेब फाळके आमच्या नाशिकचेच, त्यामुळेही असेल कदाचित. त्या हवेचा गुणधर्म मला जरा जास्तच चिकटला. आणि ती एक म्हण आहे बघा, आईवर ना बाईवर जाऊन पडली फुईवर. तर मी तशी बरीचशी आत्यांवर पडली होती. कलेची आवड माझ्यात निर्माण व्हायला त्या दोघींचा मोठा हातभार लागला हे मात्र खरं. तसे तर अजून एक व्यक्ती कारणीभूत आहे ज्यांनी माझ्या या आवडीला खतपाणी घातलं. ते म्हणजे माझे वडील. त्यांची मी जरा जास्तच लाडकी होते. त्यामुळे माझे प्रत्येक लाड आधी पुरवले जायचे आणि त्या लाडात सिनेमाही यायचा. वडिलांच्या ओळखीने सिनेमाची तिकीटं पटकन मिळायची. तेव्हा मागची ओळ बरीचशी आमच्या घरच्या मेंबर्समुळे भरलेली असायची. आजही मला सिनेमा फर्स्ट डे फर्स्ट शो बघायला फार आवडतो. बरेचदा सिनेमाचं परीक्षण, आस्वाद शुक्रवारच्या वर्तमानपत्रात छापलेला असायचा.
तेव्हा लहानपणी मी ते सिनेमा बघून झाल्यावरच वाचायचे. समजा चुकून आधी तो रिव्ह्यू वाचला आणि मला आवडला नाही तर मी तो सिनेमा बघायचं नाकारायचे. आणि प्रत्येक सिनेमा बघणं शक्य नव्हतं, त्यामुळे काही सिनेमे तर मी त्या वर्तमानपत्रातील सिनेमांचे परीक्षण वाचून कल्पना करत बघितले. आता मात्र सिनेमा बनवायला सुरुवात झाली की लगेचच त्यांच्याबद्दल एक एक अपडेट्स मिळायला सुरुवात होते. त्यामुळे सिनेमाबद्दल आधीच तुम्हाला बरीच माहिती असते. सिनेमा, त्याचे रिव्ह्यू, त्याचे मेकिंग यावर बरीच पुस्तकंही बाजारात येत आहेत. अर्थात ती पुस्तकं दस्तावेज म्हणून महत्त्वाचीच आहेत. शुक्रवार हा दिवस सिनेसृष्टीत महत्त्वाचा आहे. त्या दिवशी नवीन सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित होतात आणि त्याआधीच्या सोमवारी त्याचे बुकिंग सुरू होते. मुंबईला आल्यावर बरेचदा मी सोमवारी सकाळीच गेयटी गॅलेक्सीला जाऊन ॲडव्हान्स बुकिंग करून यायचे. अर्थात ही बुक माय शो यायच्या आधीची गोष्ट होय. शुक्रवार उजळण्यापूर्वी हे लेखक, पत्रकार, संपादक श्रीकांत बोजेवार यांचे एका वर्तमानपत्रात त्यांनी त्यांच्या मिश्किल स्कूमास्तार शैलीत लिहिलेल्या सिनेमाच्या परीक्षणाचं पुस्तक मी आवर्जून घेतलं होतं. ती परीक्षणं परत परत वाचण्यासाठी, ते सिनेमे पुस्तकातून परत परत बघण्यासाठी. ते पुस्तक बोजेवारांनी आपल्या आजीला अर्पण केलेलं आहे. आता त्याचीही एक गंमत होती. सरांची आजी सरांना कडेवर घेऊन सिनेमाला जायची, कारण थिएटरवर एक बोर्ड होता की कडेवर असलेल्या मुलांना तिकीट नव्हतं. आज बोजेवार सर अनेक महत्त्वाच्या सिनेमाचे पटकथा, संवाद लिहित आहेत किंवा त्यांनी लिहिलेल्या सिनेमांना पुरस्कार मिळत आहेत. याचं कळत नकळत श्रेय त्यांच्या आजीला जाते. म्हणजे बघा कसं लहानपणीपासून आवडीनिवडीचे धागेदोरे जुळत जातात आणि त्या बीजाचा डेरेदार वृक्ष होतो. एकंदरीतच सिनेमा असो वा कुठल्याही गोष्टीचं वेड, त्या वेडाला त्या व्यक्तीच्या कुतूहलाबरोबर त्याच्या जवळच्या व्यक्तीची आवड कारणीभूत ठरते, हे मात्र नक्की. सिनेमे थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वी त्याचे प्रीमियम होतात आणि मला असे अचानक ध्यानीमानी नसतानाही बऱ्याच प्रीमियरला जायची आणि सिनेमातील हिरो हिरोईनसोबत सिनेमा बघायची संधी मिळालेली आहे. शोले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, हम आपके है कौन यासारखे अनेक चित्रपट वर्षानुवर्षे सिनेमा थिएटरमध्ये ठाण मांडून बसलेले आपण बघितलेले आहेत आणि सिनेमे बघण्याचे अनेक नवे नवे विक्रमही रोजच बनत आहेत. आताच्या सिनेमाची नावं शॉर्टकटमुळे गाजत आहे, जसे DD, LJ, KK, HH, तर काही पुरस्कारामुळे लोकल, राज्य, नॅशनल आणि ऑस्करसारख्या विदेशी पातळीपर्यंत पोहोचत आहेत. अनेक गाजलेल्या साहित्यिक कलाकृतींवर सुद्धा सिनेमे बनत असतात, गाजत असतात, पडत असतात. पण सिनेसृष्टी हार मानत नसते. बायोपिक सिनेमे ही काळाची गरज ठरते. माझ्या माहितीप्रमाणे बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड असे सिनेमाचे विभाग पडतात. त्यात अशोक कुमार, देविका राणी, अमिताभ, माधुरी, दीपिका, रजनीकांत, टॉम क्रूज, विल स्मिथ, जॅकी चॅन, ऋतिक, अंजेलिना जोन्स यांसारखे अनेक अभिनेत्री लोकांच्या दिल की धडकन ठरलेले आहेत. आज सिनेमा करण्यासाठी बरीच तरुणाई पुढे येत आहे. वेगवेगळ्या विषयांवर, विचारांवर सिनेमे निघत आहेत. अनेक महत्त्वाची नावं आहेत. त्यापैकी एक नाव नागराज मंजुळे. एका संस्थेसाठी त्यांची मुलाखत घेतल्यामुळे ते किती विनम्र आहे, त्यांची विजन काय आहे हे जवळून जाणून घेता आलं. ते सुद्धा सिनेमा जगलेले आहे. त्यांचे सिनेमे समाजात एक क्रांती घडवून आणत आहेत. प्रादेशिक सिनेमाची जातकुळी बदलण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आज डॉक्युमेंटरी, लघुपटासारखं माध्यम आणि स्मार्टफोन हातात आहे. त्यामुळे तरुणाई या क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून बघते. तर OTT आणि सोशल मीडियामुळे ते आपले प्रयोग लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी ठरलेले आहेत. आणि जे सिनेमा सांगता येत नाही ते वेब सिरीजवर मांडले जात आहे. आणि कित्येक सिनेमाची नावं घेता येईल, ज्याचे एक भाग, दुसरा भाग असे मारुतीच्या शेपटीसारखे शेपूट वाढतच चालले आहे. काही सिनेमे चालतात, पळतात, तर काही थाडकन आपटतात. पण सिने इंडस्ट्रीने अनेक कलावंताबरोबरच हेअर ड्रेसर, स्पॉट बॉय, डान्सर अशा अनेक कलाकारांना रोजीरोटी दिली आहे, स्वप्न दाखवले आहेत आणि पुरेही केलेले आहेत. सिनेमाची निर्मिती निरंतर चालू असते. जोपर्यंत सिनेमे बनवणाऱ्याला तुम्हाला काही सांगायचे, दाखवायचे आणि प्रेक्षकांना बघायचं आहे,
तोपर्यंत सिनेमे निघत राहतील. फक्त आपली अभिरुची आपण उच्च दर्जाची ठेवूया. धन्यवाद. आत्ताच आपण ऐकलं लेख, सिनेमा एक तरल अभिव्यक्ती, लेखन आणि अभिवाचन ज्योती कपिले. मंडळी, आपल्याला सिनेमा आवडत असेल, आपल्याला सिनेमाच्या काही आठवणी असतील तर त्या कमेंट्समध्ये जरूर नक्की लिहा. त्याचप्रमाणे हा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा. बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं अपडेट्स आपल्याला पहिले मिळतील. तेव्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत अच्छा, बाय बाय. फिर मिलेंगे. थँक यू.